आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिली वर्षपूर्ती भाजप देशभरात साजरी करते. मोदी सरकारनं वर्षभरात घेतलेले निर्णय तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा प्रमुख मानस आहे. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे डिजिटलच्या माध्यमातून व्हर्च्युअल सभा होणार असून कोकण प्रांताच्या सभेचं 28 जूनला आयोजन केलंय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तर जिल्ह्यातून रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड प्रमुख वक्ते असणार आहे. कोकणातील व्हर्च्युअल सभा रेकॉर्ड ब्रेक ठरणार असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी व्यक्त केलाय. कोकण आणि मुंबई ह्या प्रांताची व्हर्च्युअल सभा या ठिकाणी होते. सभेचं वैशिष्ट्य असं आहे की मोदी सरकारचं दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या पर्वातलं पहिलं वर्ष कालच्या 30 मेला संपलं आणि 30 मे ते 30 जून आज आपल्याला सेलिब्रेशन करता येत नाही. पण मोदी सरकारने जे चांगले निर्णय घेतले, ऐतिहासिक निर्णय घेतले, ते कम्युनिकेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या सूचना घेणं हा उपक्रम आज भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे. आज करोना असल्यामुळे, करोनाची सगळ्या ठिकाणी महामारीची लागण सगळ्या ठिकाणी असल्यामुळे आज आपण डिजिटलच्या माध्यमातून अशा प्रकारची ही व्हर्च्युअल रॅली 28 तारीखला आपण घेतोय. त्याच्यातले प्रमुख वक्ते जे आहेत त्या केंद्रीय मंत्री आदरणीय स्मृती इराणी मॅडम आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते हे मुंबईतून त्या सहभागी होतील. त्यांच्यावर चंद्रकांत दादा पाटील प्रांताचे अध्यक्ष आमचे आहेत, आदरणीय आमचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते दरेकर साहेब आहेत. 3 त्या ठिकाणी वेगवेगळी लाईव्ह असेल की एक पहिल्यांदा दिल्लीवरनं सुरू होईल, नंतर मुंबई आमचे देवेंद्रजी आहेत आणि सिंधुदुर्गात आदरणीय नारायण राणे साहेब असतील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, आदरणीय प्रसाद लाड साहेब असतील आणि आम्ही जिल्ह्यातली सगळी मंडळी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी असू. आज जिल्ह्यात 58 ठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 8 शहरं 58 ठिकाणी ही व्हर्च्युअल रॅली या ठिकाणी होईल. आपल्या माध्यमातून मी ह्या जनतेला विनंती करतो की आतापर्यंत महाराष्ट्रातली ही 4थी रॅली आणि शेवटची रॅली होती. त्या 3 रॅलींचा विक्रम कालचा जे आदरणीय गडकरी साहेबांची पश्चिम महाराष्ट्रातली रॅली 61 लाखापर्यंत गेली. यापूर्वी 38 लाख, 40 लाख तोमर साहेबांची झाली, त्याच्यानंतर आदरणीय राजनाथ सिंग साहेबांची झाली आणि आत्ता कोकणातली ही रॅली होते. याला 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी आपली या ठिकाणी यावं, त्या ठिकाणी ती बघावी आणि आज भारतीय जनता पक्षातर्फे आदरणीय मोदी साहेबांनी जे देशासाठी जे कार्य केले ते त्या ठिकाणी पोचावं हाच उद्देश आजच्या रॅलीचा आहे. आपल्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला विनंती करतो की ह्या करोनाच्या साथीत भारतीय जनता पक्षाने खूप चांगलं काम केलं. आदरणीय मोदी साहेबांनी तर आत्मनिर्भर योजनेतून आणि एवढ्या चांगल्या योजना आपल्या सगळ्यांना दिल्यात की आपण पुन्हा उभं राहण्यासाठी खूप चांगल्या योजना केल्या. त्याचा फायदा तळागाळात पोहोचण्यासाठी आज भारतीय जनता पक्ष आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्याला सहकार्य करा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो. गेले 15 दिवस वेगळ्या भागात म्हणजे आमची जी 14 मंडळं आहेत भारतीय जनता पक्षाची ह्या जिल्ह्यातली, त्या 14ही मंडळात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ह्या जिल्ह्यातले काही प्रमुख व्यक्ती, काही डॉक्टर्स होते, वकील होते, व्यापारी होते, उद्योजक होते, वेगळ्या प्रांतातले लोक होते, काही पदाधिकारी होते, त्यांनी आज या सगळ्या गोष्टीची चर्चा प्रत्येक ठिकाणी झाली. तिथे ती चर्चा, त्याला मार्गदर्शन, त्यांची जी संवाद जो साधला, आदरणीय आपल्या आमचे नेते विनोदजी तावडे साहेब असतील, आदरणीय आशिष शेलार साहेब असतील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, आदरणीय अतुल भातखळकर असतील, ह्या चौघांनी आमच्या या जिल्ह्यातल्या 14 ठिकाणी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जवळजवळ 3-3.5 हजार लोकांच्यापर्यंत आज ते त्या ठिकाणी त्यांची चर्चा केली. आणि हे चर्चा झाल्यानंतर आज शेवटचा भाग हा व्हर्च्युअल सभाचा आहे. याचं नेतृत्व आदरणीय आमचे मित्र महेश सर त्या ठिकाणी करतायत. आत्मनिर्भर योजना आहे म्हणजे करोनानंतर पुढे काय, तर आदरणीय नितेश राणे आमदार असतील, रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून 15 टन हळदीचा वाटप भाजपतर्फे आज बचत गटांना
प्रत्येक विधानसभेमध्ये 5-5 टन हे बियाणाचं वाटप झालं. त्याचं नेतृत्व आम्ही आमच्या अतुल काळशेकर यांच्याकडे दिलं. त्यांना डॉक्टर देवधर साथ करतात, प्रभाकर सावंत साथ करतात. आज मी 55,000 लोकांच्यापर्यंत भारतीय जनता पक्ष करोनाच्या साथीत वेगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचलं. ती धान्याची मदत असेल किंवा कमल थाळीच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था, म्हणजे सगळ्या नगरपालिकेचे आमचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे सरपंच आणि आमच्या संघटनेचे सगळे पदाधिकारी हे सगळे आपापल्या पद्धतीने काम करतात. रवींद्र चव्हाण होते, नितेश राणे होते, निलेश राणे होते, राणेसाहेब होते. प्रत्येकाच्या माध्यमातून 20 लाख गोळ्यांचं वाटप आज एक केंद्राने आयुष मंत्रालयाने सांगितल्यानंतर सरकारच्या अजून गोळ्याच येत आहेत. आज तुमच्याच वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आम्हाला बातम्या ऐकायला मिळतात. सरकार एक सत्ताधारी पक्ष आहे, हे सरकारी मदत येणार त्याच्यावरती प्रयत्न करणार आहे, त्याचे फोटो छापून आणतात. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात हात घालून जनतेची सेवा ही वेगळ्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे. मी मनापासून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींचं, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.